तक्रार काय दिली काय सांगाल सविस्तर? मी रणजित कासलेची माझी अंबाजोगाई ती ओळख झाली आणि नंतर मी इथं पुन्हा बीडला ती असताना पुन्हा अजून इथं भेट झाली आणि भेट त्याच्या दरम्यान त्यांनी मला मुलाच्या शिक्षणासाठी एक 10 लाख रुपये द्या, मी थोडं अडचणीत आहे, एक 8 दिवसासाठी मी तुम्हाला देतो पैसे. पण त्यांनी वारंवार माझ्या पैशाची मागणी केली. मला मी नको नाही 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 म्हणायचं, पण तरी मला त्यांनी मी देतो म्हणत मला त्यांनी दुसरा अकाउंट नंबर दिला. तर मी ती अकाउंट नंबर नाही टाकले पैसे. मी म्हटलं तुमच्याच अकाउंट टाकतो, मला तसं म्हणजे वाटलं. मग नंतर मी त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकले 10 लाख. 10 लाख टाकल्यानंतर मग मी त्यांना मागायला पैसे गेलो तर ती मला टाळाटाळच करायची. मी दिल्लीतच आहे, मी गुजरातमध्येच आहे, बाँड्रीवरचं आहे, तपासातच आहे. तर मी म्हणलं तुम्ही शिक्षणासाठी घेतले द्या ना मला पैसे. मग मला असे वारंवार टाळ करून मी पुन्हा वरिष्ठांशी त्यांना म्हणलं मी सांगेल तुमच्या येऊन तिथं. मग ऑफिसमध्ये आलो. मग ऑफिसमध्ये त्यांना बोललो 1-2 वेळेस द्या पैसे. ते वरिष्ठालाही माहिती मी त्यांची माझी शाब्दिकची ही झालेली आणि त्याला ह्या पैशाला आणि त्या VM चा काही संबंध नाही. मला वेगळंच वळण लावायला नाही. आता उसने पैसे VM ला घेतले किंवा त्याच्या खात्यावर कसे पैसे गेले ह्याचा काहीच संबंध नाही ना. त्यानं शिक्षणासाठी लेकराला पैसे गेले तर ती कुठल्या ह्याच्यात फसला कुठं, ती कुठं काहीतरी टाळण्यासाठी पैसे ह्याला दिले त्याला दिले असलं जाणून बुजून ती विनाकारण तिसरंच बोलायला आहे. आता दिलेले पैसे तुम्हाला काही मिळालेत का? नेमकं कसे मिळाले, काय मिळाले, काय संस्था? मला दिलेले तर नाही. त्यांनी 7.5 लाख रुपये मला परत मिळालेत. ऑफिसच्या त्यांचे एक गिरीप यांच्याकडून मला 2 लाख रुपये त्यांनी दिलेत आणि बाकीचे ट्रान्सफर दिलेत. गुजरातहून एकदा 1-2 लाख पाठवलेत. असे 7.5 रुपये त्यांनी मला आतापर्यंत दिले. याच्यासाठी त्यांना काही पैसे मागण्याची वेळ आली का? कुठं भेटला होतात का पैसे मागण्यासाठी काही त्यांच्या कोणाला? हां, वारंवार मी त्याला फोन हे करायचे ना, पैसे द्या माझे असं तसं. मी हो देतोच म्हणायचे मला. ते मी इकडं आज ह्यालाच आहे त्यालाच आहे. इतर कोणाला माहित होतं का तुमचे पैसे आहेत त्यांच्याकडे? हो, त्यांच्या वरिष्ठाला माहिती होते ना, गातसाहेब ते तर माहिती होते म्हणजे. मग आता तुमची नेमकी मागणी काय? तुम्ही तक्रार दिलेली पोलीस अधिकाऱ्यांनी. माझी म्हणे विनाकारण ह्याला VM कुणाची सुपारी मर्डर काय पैसे ह्याचे त्याचे काहीला बोलायला नाही. विनाकारणच म्हणजे कुणाचं ते काय इन्काउंटर हे काही संबंध नाही ना. मुंडे साहेबाचा ह्याच्यात किंवा वाल्मिकराचा असला काही संबंध नाही यांचा. म्हणजे उगाच ते VM ला उभा केलं, पैसे कसे खात्यात आले, इलेक्शनला हे करतो चॅलेंज, लोक दुसरे काही बोलायला लागलेत. काही संबंध नाही माझ्या पैशाचा आणि त्यांचा. तक्रारीमध्ये काय मागणी केली आहे तुम्ही आता? तक्रारी ह्याच्यावर काही कारवाई हो नाही. विनाकारण माणसालाही असं विनाकारण एखाद्याचे पैसे घ्यायचे आमचे आणि असलं लोकांशी त्यांना हे करायचं म्हणजे पद्धत नाही त्याच्याशी. आणखी किती बाकी आहे त्यांच्यावर? 2.5 लाख रुपये.